याचे नाव आहे आभार ध्यान. हे ध्यान आपल्याला आपल्या अंतरंगाशी जोडतं आणि जीवनातल्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कृतज्ञता जागवतं. तर चला, एक शांत जागा निवडा, डोळे बंद करा आणि सुरू करूयात या सुंदर ध्यान यात्रेत. दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडा. दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडा. प्रत्येक श्वासासोबत आपलं शरीर सैल करत चाला. खांदे, पाठ, चेहरा सगळं मोकळं होऊ द्या. चेहऱ्यावर एक स्मित हास्य ठेवा. तुम्ही या क्षणी पूर्णपणे सुरक्षित आहात. आता आपलं लक्ष आपल्या हृदयाकडे वळवा. एक हात हृदयावर ठेवा. कल्पना करा, आपल्या हृदयात एक सुंदर सोनेरी प्रकाश उजळत आहे. श्वासासोबत तो प्रकाश वाढत आहे आणि संपूर्ण शरीरात पसरत आहे. हा प्रकाश म्हणजे आभार. आता मनातल्या मनात मनापासून म्हणा, मी माझ्या शरीरासाठी आभारी आहे, कारण ते माझ्यासाठी दररोज काम करतं. मी माझ्या श्वासासाठी आभारी आहे, कारण तो श्वास मला जिवंत ठेवतो. मी माझ्या हृदयासाठी आभारी आहे, कारण ते मला प्रेम करायला शिकवतं, भावना व्यक्त करतं. मी माझ्या चुका, माझं वाढणं, माझा संघर्ष यासाठी आभारी आहे, कारण त्यामुळे मी शिकले. मी स्वतःसाठी आभारी आहे, कारण मी जशी आहे तशी सुंदर आहे. आता त्या लोकांना आठवा ज्यांनी तुमच्या जीवनात प्रेम आणि आधार दिला. आई वडिलांबद्दल आभारी आहे, कारण त्यांनी प्रेमाने वाढवलं, चांगले संस्कार दिले. मित्रांबद्दल आभारी आहे, कारण त्यांनी मदत केली, समजून घेतलं. गुरूंबद्दल आभारी आहे, कारण त्यांनी चांगलं जीवन जगण्यास शिकवलं. नातेवाईक, ओळखीचे, अनोळखी ज्यांनी मला काही न सांगता आशीर्वाद दिले, त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आभारी आहे, कारण ती प्रत्येक व्यक्ती माझ्या आयुष्याचा भाग आहे. त्यांचं योगदान माझ्यासाठी अनमोल आहे. मी माझ्या आठवणींसाठी आभारी आहे, कारण त्यांनी मला हसवलं, रडवलं आणि खूप काही शिकवलं. मी माझ्या जीवनातील कठीण काळासाठी आभारी आहे, कारण त्यामुळे मी अजून मजबूत झाले. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझा छान झाला. मी येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी आभारी आहे, कारण तो एक नवीन संधी घेऊन येतो आणि मी त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करते. मनातल्या मनात मनापासून म्हणा, माझं आयुष्य परिपूर्ण आहे, कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. त्या उगवत्या सूर्यासाठी, त्या थंड वाऱ्यासाठी, पक्ष्यांचे आवाज, मातीचा गंध, झाडांची सावली, या प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे, कारण निसर्ग आहे म्हणून माझं जीवन आहे, आपलं जीवन आहे. आता कल्पना करा, या आभाराच्या ऊर्जेचा एक प्रकाश आपल्या हृदयातून निघतोय, हळूहळू पसरतोय तुमच्या घरात, समाजात, देशात आणि संपूर्ण पृथ्वी तलावर. तो सर्वांपर्यंत पोचतोय आणि सगळ्यांना तो गवसतोय. हळूहळू श्वासांकडे लक्ष द्या. एक स्मित हास्य करा आणि मनातल्या मनात म्हणा, मी या क्षणासाठी आभारी आहे. मला जे काही मिळाले आहे त्या सर्व गोष्टींसाठी मी आभारी आहे. परमात्म्याचे, ब्रह्मांडाचे मी मनापासून आभारी आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. चला, डोळे उघडू शकता. या ध्यानात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. कसं वाटलं? छान ना?
येस मॅम. येस, थँक्यू. चला तर आपण सुरू करूया. आता हे जे आजचा जो लेसन आहे, आज 2 लेसन घेणार आहे मी. आणि आज नवीन मॅम जॉईन झाल्यात, शिल्पा मॅम. शिल्पा मॅम, तुम्हाला लगेच लक्षात आलं तर ठीकच आहे, पण नाही लक्षात आलं तरी मी काय सांगते फक्त तेवढं तुम्ही लक्ष द्या आज. कारण इथं हे जे आहे ते ग्रॅटिट्यूड आहे फक्त. आणि त्या ग्रॅटिट्यूडने कसं मॅजिक होतं त्याचे 28 अभ्यास आहे, तर आजचा आपला 19वा अभ्यास सुरू आहे ऍक्च्युली. तर तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. जे राहिलेलं आहे ह्या अभ्यासामध्ये फक्त तुम्ही ऐकायचं, लिहायचं तुम्ही काहीच नाहीये. परत जेव्हा पहिल्यापासून सुरू होईल 8 दिवसांनी, म्हणजे नेक्स्ट वीक मध्ये संपणार आहे, त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये फर्स्ट पासून सुरू होईल. तर त्यावेळेस तुम्ही प्रॉपर लिहून काढा, कारण तोपर्यंत तुम्हाला बरीच आयडिया येईल. ओके ओके, चालेल. थँक्यू सो मच. आता हे बघताय ना बॅनर पाठीमागं सगळं, हे यांनी तयार केलेलं आहे. लिव्ह इन हार्मनी असोसिएशन आहे आमची. तर त्याच्यामध्ये इकडे जे दिलेले आहेत ते सर्व्हिसेस आहेत, 6 सर्व्हिसेस. चाइल्ड असिस्टमेंट, लाईट व्होकल ट्रेनिंग, म्हणजे हे सिंगिंग घेतात ना, हे ना सिंगिंग येतं. स्पिरिच्युअल कोचिंग मी घेईन. फायनान्शियल पण हे घेतील. फिजिकल फिटनेस, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मी घेईन. फिजिकल फिटनेस हे घेतील. या पद्धतीने हे जस्ट आमचं हे ग्रोईंग मध्ये आहे, काम चालू आहे, त्याच्यावरती हळूहळू ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल. ते आता या महिन्याच्या एंड पर्यंत वेबसाईट होईल. रजिस्टर तर झालेलं आहे, पण आज सगळं ते प्रोग्रामिंग राहिले अजून. तर ते हळूहळू करायचं आहे, कारण आपल्याला जे आपल्याजवळ आहे ते देणं इम्पॉर्टंट. जर ते तुम्ही दिलं नाही तर ते ऍज अ पॉइझन काम करतं तुमच्यासाठी. एक विष राहतं ते तुमच्या आतमध्ये. आणि मग एक पर्टिक्युलर लेवल आली की मग आपल्या आतलं ते विष मग ग्रेट म्हणजे हे गिल्टनी बाहेर येतं, की मी हे नाही करू शकले, मी ते नाही करू शकले, मग असंच झालं, मग तसंच झालं, मग हे झालं, मग ते झालं. कारण तुम्हाला जे दिलेलं आहे त्याला तुम्ही समजलेलाच नाहीये, त्याच्याकडे तुम्ही बघितलेलंच नाहीये. तर इथं जे आपण ग्रॅटिट्यूड करतोय ते आपल्याजवळ जे आहे त्यासाठी ग्रॅटिट्यूड करतोय. आणि ते जेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्याजवळ काय आहे आणि तेव्हा ग्रॅटिट्यूड तुम्ही, तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला फायदा होत राहतो किंवा ती गोष्ट वाढत राहते, त्या गोष्टीचा तुम्हाला उपयोग होत राहतो. मग तुम्ही आयुष्यात कधीही गिल्ट करणार नाही की माझ्यात हे होतं किंवा मी हे नाही करू शकले, ते नाही करू शकले, हे होणार नाही. तर आजचा आपला 19वा दिवस आहे, जादूची शतपावली. क्लिअर, नावामध्येच आहे जादूची शतपावली. म्हणजे तुम्हाला 100 पावलं चालायची आहेत बस, आणि त्या चालण्यामध्ये तुम्हाला त्याला जादूचे बनवायचे आहेत. तर ते कसे बनवायचे ते लेखिकेने इथं सांगितलेलं आहे. प्रत्येक दिवशी मी 100 वेळा स्वतःला आठवण करून देतो की माझं अंतरंग आणि बाह्य जीवन हे इतर लोकांच्या, मग ते जिवंत असतील किंवा मृत असतील, लोकांच्या कष्टावर अवलंबून आहे. आणि त्यापासून जे काही मला मिळालं आहे, आत्ताही मला मिळत आहे, तेवढं कष्ट मीही करून त्याची परतफेड केली पाहिजे. अल्बर्ट आइन्स्टाईन, नोबेल पुरस्कार विजेते. म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईनचं हे म्हणणं आहे की ज्या ज्या लोकांनी मला मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो, रोज 100 वेळा. आता हा जो बेस आहे, ही जी प्रेरणा ही आपल्याला इथं घ्यायची आहे, आणि आपण त्याच्यावर कसं काम करायचंय ते लेखिकेने इथं सांगितलेलं आहे. आइन्स्टाईन यांनी वर उल्लेख केलेल्या शब्दामुळे त्यांच्या वैज्ञानिक शोधा इतकीच महत्वाची भेट त्यांनी आपल्याला दिलेली आहे, ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे प्रत्येक दिवशी, रोज 100 वेळा तर झालीच पाहिजे.
कमीत कमी. मग आता ते कशाला आठवायचं, काय आठवायचं, ते आता सवय झालीये तुम्हाला हळूहळू. आणि आपण हळूहळू जेव्हा त्याबद्दल विचार करायला लागतो तर आपल्याला आपोआप दिसतं ते, की ह्याच्याबद्दल आपण थँक्यू म्हणू शकतो. हे आहे माझ्याजवळ, हे आहे माझ्याजवळ, हे आहे माझ्याजवळ, हे आहे. कितीतरी गोष्टी आहेत माझ्याजवळ. हे आपल्याला आपोआप दिसायला लागतात. तर आईन्स्टाईन हे आपल्या आजच्या जादूच्या कृती मागील प्रेरणास्थान आहेत. आणि तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला यश मिळायचे असेल तर त्यांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत तुम्हाला चालावं लागेल. आज तुम्ही आईन्स्टाईन सारखे 100 वेळा आभारी म्हणणार आहात, आणि ते सुद्धा 100 जादूची पावलं टाकून. म्हणजे असं जर तुम्ही 100 नुसतं थँक्यू थँक्यू म्हणत बसाल तर तुम्ही काय करणार? मोजत बसणार, 100 झाले का, 100 झाले का. ते नाही करायचं आपल्याला. आपलं लक्ष त्या मोजण्याकडे नाही द्यायचं आपल्याला. आपलं लक्ष कुठं पाहिजे, की आपलं आतून मनापासून ते येतंय का. तर जेव्हा ते मनापासून येत असेल तरच ते काम करणार आहे. तर इथं लेखिकेने सांगितलं की तुम्ही चाला. आपण जसं जेवल्यानंतर म्हणतो ना शतपावली, ते शतपावली आहे इथं. त्या शतपावलीच्या वेळेस तुम्ही जाणून बुजून, माइंड तर आपलं रिलॅक्सच असतं त्यावेळेस, तर त्यावेळेस जाणून बुजून तुम्हाला बस थँक्यू म्हणायचं. कोणत्याही गोष्टीला तुम्ही म्हणू शकता, पण आज कोणत्या गोष्टीला म्हणायचं मी ते तुम्हाला सांगेन. पावलं टाकून तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे हे तुम्हाला अविश्वसनीय वाटेल कदाचित, पण अनेक शक्तिशाली गोष्टींपैकी तुम्हाला करता येण्यासारखी ही एक प्रभावी गोष्ट आहे, याचा शोध तुम्हाला लागेल. आता इथं आपण जेव्हा नुसतं म्हणतो की 100 पावलं करताना तुम्ही थँक्यू म्हणा, पण तुम्ही त्या कशा पद्धतीने ती 100 पावलं वापरायची हे जेव्हा तुम्ही कराल तुमच्या लाईफमध्ये, तर ती पावलं कशी जादूची होणार आहेत बघा. मी प्रत्येक उदाहरण देऊन तुम्हाला सांगणार आहे नंतर. आपण आधी हे समजून घेऊया लेखिकेने काय सांगितलं. परमेश्वराने आज तुम्हाला 86,400 सेकंदांची देणगी दिलेली आहे. त्यापैकी 1 सेकंद तरी तुम्ही आभारी आहे म्हणण्यासाठी वापरला आहेत का? आता ज्यांना मॅजिक माहित आहे, ज्यांना ग्रॅटिट्यूड माहित आहे ते करतात, पण नुसतं थँक्यू म्हणायचं म्हणून थँक्यू म्हणणं हे ग्रॅटिट्यूड नाहीये, हे आपल्याला आता माहित झालंय. मनापासून व्यक्त करता आलं पाहिजे. तर तुम्ही मनापासून व्यक्त होताय का? मनापासून थँक्यू म्हणताय का? नसेल म्हणत तर आजपासून म्हणायला सुरू करायचं. जादूची पावलं टाकण्यासाठी प्रथम तुम्ही एक पाऊल टाका. त्याने जमिनीला स्पर्श केला की मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. मग तुम्ही दुसरं पाऊल जमिनीवर ठेवलं की परत आभारी असं म्हणा. एक एक पाऊल आभारी आहे, दुसरं पाऊल आभारी, असं प्रत्येक पावलागणित तुम्हाला आभारी आहे हे शब्द उच्चारायचे आहेत. ही ऍक्च्युली आपली कृती आहे. पण ती करायची कशी आता ते लेखिकेने सांगितलं. या जादूच्या पावलांची चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कुठेही, कधीही, कितीही वेळा जादूची पावले टाकू शकता. उदाहरणार्थ, घरातल्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत, तुमचं दुपारचं जेवण झालं की, केर कचरा टाकताना, व्यावसायिक बैठकीसाठी जाताना, रिक्षा स्टँड, बस स्टँड, रेल्वे स्टँड पर्यंत जाताना, जवळ असेल तर तुमच्या दृष्टीने तुम्हाला महत्वाची वाटणारी गोष्ट करायला जात असताना, मग तुम्ही परीक्षेला चाललात, मित्रमैत्रिणींना भेटायला चाललात, व्यावसायिक मुलाखतीला चालला, किंवा आवाजाच्या चाचणीसाठी चालला, किंवा ग्राहकाला भेटायला चालला, किंवा बँकेत चालला, ATM ला चालला, डॉक्टरकडे चालला, कॉरिडॉर मध्ये चालत असाल, विमानतळावर एका टर्मिनल पासून दुसऱ्या टर्मिनलला जात असाल, किंवा गार्डन मध्ये फिरत असाल, तर ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही ही कृती करू शकता. मी माझ्या घराभोवती जादूची पावल टाकत फिरते. माझ्या झोपायच्या खोली ते स्नानगृहापर्यंत, स्वयंपाकघरातून झोपायच्या खोलीकडे जाताना, घरातून माझ्या गाडीपर्यंत जाताना, टपाल पेटीपर्यंत जाताना, जेव्हा कधी मी रस्त्यातून जात असते तेव्हा सुद्धा मी ही जादूची पावले करते.
मी एक चालत पोचण्याचं अंतिम ठिकाण ठरवून ठेवते आणि तिथपर्यंत जात असताना जादूची पावलं टाकत जाते आणि त्या पावलांबरोबर कृतज्ञता व्यक्त करते. तुम्हाला इथं ती पावलं किती झाली हे अंदाजे करायचंय, तर लेखिकेने ते पुढे सांगितलंय. ही जादूची पावले टाकताना सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला कसं वाटत होतं आणि हे केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय हे पाहायचंय. तर आधीच्या वाटण्यात आणि नंतरच्या वाटण्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल, 100% जाणवणार आहे. जादूची पावलं टाकत असताना तितकीशी कृतज्ञता तुम्हाला व्यक्त करता आली नाही तरी तितकासा फरक पडत नाही, तरीही तुम्हाला नंतर आनंदी वाटेल याची खात्री मी तुम्हाला देते. म्हणजे तुम्हाला वाटेल की काय नुसतं पावलं टाकून असं होणार आहे का, पण करून बघा, होणार. मी तुम्हाला खात्री देते की हे होणार. जादूच्या पावलांमुळे तुम्हाला चांगलं वाटेल आणि जर तुम्हाला आधीच खूप छान वाटत असेल तर जादूच्या पावलांमुळे तुमची मनस्थिती आणखी आनंदी होईल. म्हणजे इथं तुम्हाला मग आपण जे वॉकिंगला जाणं म्हणतो, चालणं म्हणतो, हे काय आहे? तेच आहे. कारण ऍक्शन मोड मध्ये जेव्हा आपण येतो तर माइंड रिलॅक्स असतं आणि ते माइंड रिलॅक्स असतं त्यावेळेस आपण जर कृतज्ञता व्यक्त केली तर ती आतून येते. ते आतून आली की आपोआप काम करते. तर माइंड रिलॅक्स होतं, तुम्हाला आनंदी वाटायला लागतं, शांत वाटायला लागतं, हे सगळं होतं. मग ही जादूची पावले प्रभावीपणे टाकण्यासाठी ती 90 सेकंदापर्यंत टाकायची आहेत तुम्हाला. सर्वसाधारण व्यक्तीला आरामात 100 पावले टाकायला साधारण एवढाच वेळ लागतो. ही कृती म्हणजे अगदी नेमकी 100 पावलंच झाली पाहिजे असं नाही, पण निदान त्याच्या आसपास तरी व्हायला हवीत. कारण तेवढी पावलं टाकल्यानंतरच तुम्हाला फरक जाणवणार आहे. तुम्ही फक्त 10 पावलं 15 पावलं टाकून नाही होणार आहे, तुम्हाला 100 पावलं ही टाकावीच लागणार. कारण एकदा का तुम्हाला 100 पावलं टाकण्यासाठी किती अंतर लागते याचा अंदाज आला की तुम्ही दिवसात कधीही तेवढ्या अंतरापर्यंत चालण्यासाठी तुम्ही मग ती जादूची पावले टाकून वापरू शकता. पण तिथं तुमचं लक्ष तुम्ही किती पावलं टाकताय त्याकडे नाही पाहिजे. माझी 100 पावले झाली का, 100 पावले झाली का, हा नाही विचार करायचा आहे तुम्हाला. तुम्हाला हे अंदाज आहे की तिथपर्यंत 100 पावले होणारच हे आपण धरायचंय आणि फक्त काय करायचंय, आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची, थँक्यू थँक्यू म्हणायचंय. मग इथं थँक्यू कोणत्या गोष्टीनं म्हणायचं आपल्याला माहित आहे. तुम्हाला त्यावेळेस बाहेर जे गोष्टी दिसतात त्यांना म्हणा, युनिव्हर्सला म्हणा, तर तुम्ही आज जे चांगलं झालं तुमच्या हातून त्यासाठी म्हणा, तुम्हाला कोणी मदत केली त्यासाठी म्हणा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा आज ही कृती पूर्ण कराल तेव्हा तुम्ही आभारी आहे जादूचे शब्द 100 वेळा म्हटलेले असतील. आजवर आभारी आहे शब्द 100 वेळा तुम्ही आयुष्यात कधी उच्चारले होते का? नाही. पण आईन्स्टाईनने ते प्रत्येक दिवशी केलेलं आहे, म्हणून ते लोक एक आयडॉल आहेत, द हिरो आहेत. आणि जेव्हा लेखिकेंना कळलं की जितके लोक आयडल आहेत, द हिरो आहेत, ते कंपल्सरी कृतज्ञता करतात, म्हणूनच ते त्या लेवलला पोहोचतात. ज्यांच्या आत कृतज्ञता नाही ते पोहोचत नाहीत. तर इथं हा लेसन सोपा होता. तर आपल्याला महत्वाचं आहे इथं की पावलं टाकायची. आता हे टाकायची कशी आणि ऍक्च्युली ह्याचा फरक कसा होतो, आम्ही कसा कसा यूज केला त्याचा, किंवा मी जेव्हा सांगितलं सगळ्यांना तर त्यांनी कसा कसा यूज केला आणि कसा फरक पडला. तर सगळ्यात आधी आपण जेव्हा पावलं टाकतो तेव्हा घरात हे टाकायचे आहेतच, थँक्यू म्हणत इकडं तुम्ही जेव्हा दुसऱ्या रूम मध्ये एका रूम मध्ये जाता तेव्हा तर म्हणायचंच आहे. पण जास्त करून जेव्हा तुम्ही जिना चढता उतरला त्यावेळेस कंपल्सरी जाणून बुजून थँक्यू म्हणायचं.
कारण माझ्या आयुष्यात जेव्हा मॅजिक आलं नव्हतं तेव्हा मला जास्त माहित होतं हे. कारण मग कसं आपण जिन्यावरनं कसं फास्ट एकतर चढतो किंवा उतरतो किंवा गडबड असते, आपल्या लक्षात राहत नाही आपल्या, मग आपल्याला पाय घसरायची भीती किंवा काहीतरी हे होतं. तर हे न होण्यासाठी जर तुमचं माइंड शांत असेल आणि तुम्ही थँक्यू म्हणत असाल तर आपोआप तुम्ही जिना व्यवस्थित उतराल, शांतपणे उतराल. त्यामुळे कोणतीही अपेक्षित वाईट घटना घडणार नाही. हे एक होतं, हे नक्की, हे माझ्या अनुभवावरून मी सांगते. कारण आमचं वर खाली आहे, मी वर खाली 50 वेळा करते. त्याच्यामुळं म्हणजे सगळ्यांना हे आश्चर्य वाटतं की कसं होतं खाली कर तुला, पण आता इतकी सवय झाली आणि माझ्या आयुष्यात मॅजिक नव्हतं त्याच्या आधीपासून मी हे करते. पण मला हे जेव्हा हा लेसन समजला तेव्हा माझ्या लक्षात आलं की अच्छा मी हे तिथं करते. 7-8 वर्ष झाले मला या गोष्टीला. त्यावेळेस मी यासाठी करायला लागले की माझं मला लक्षात आलं की हे मी म्हंटल ना की मी हळू जिना उतरते. बस तेवढं माझ्या लक्षात आलं की मी ते करायला सुरू केलं. त्याच्या मागचं लॉजिक काय किंवा कशाला करायचं त्यावेळेस मला काही माहित नव्हतं. नंतर मी सेशन मध्ये ज्यांना ज्यांना सांगितलं, आता एक मुंबईची फ्रेंड होत्या, त्या होत्या जॉईन केलेल्या, त्यांनी मग त्यांना कसं मुलींना बाबा, त्या 3ऱ्या मजल्यावर होत्या, ते मुलींना शाळेत सोडायला जा, मग भाजीवाला आला या, अजून काही करायचं असेल या, मग परत वर जा, असं करून ना त्या थकायच्या. मग शेवटी जेव्हा ती यायची तेव्हा तिला म्हणायच्या मी नाही येत खाली, आता तुझं तू ये. पण जेव्हा त्यांनी हे मॅजिक शिकल्या आणि सुरू केलं उतरताना आणि चढताना थँक्यू, तर त्याच्यानंतर त्यांचा फोन आला, मॅम ते म्हणे मला आता दम तर लागतच नाही, दम लागणं हा तर प्रकार नाहीच, आणि मी एकदम आरामात उतरते, आरामात चढते, आणि मला असं होत पण नाही की नाही जाऊ दे आता कशाला खाली जायचं, आता राहू दे ना, असं पण होत नाही. जेव्हा मला कधी जायची गरज लागते तेव्हा मी सहज जाते आणि सहज येते. हे मॅजिक होतंय त्याच्यामुळे. आणि हे करून बघा तुम्ही कंपल्सरी, कोणताही जिना चढताना आणि उतरताना थँक्यू म्हणायचंच. ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी नाही आठवल्या तर डायरेक्ट सरळ थँक्यू युनिव्हर्सला म्हणायचं, कंपल्सरी 100 वेळा तरी चालेल. आता इथं आपण आतापर्यंत सगळं बघितलं. प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणायचं. पण आता आईन्स्टाईनची प्रेरणा घेऊन आपण आज त्या व्यक्तींना थँक्यू म्हणायचं आहे, म्हणजे वरदानामध्ये त्या व्यक्ती लिहायच्या आहेत की ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात काहीतरी केलं पण आता ते आपल्या आयुष्यात नाही. मॅम एक, आता त्या आपल्या आयुष्यात नाही. कारण जे आहे त्याकडे सगळं बघितलं आपण आतापर्यंत, पण जे नाहीत आता आपल्याला दिसत नसतील तरीही त्यांनी काहीतरी आपल्यासाठी आधी केलेलं आहे, काहीतरी भाग आहे त्यांचा आपल्यासाठी, तर त्याबद्दल थँक्यू म्हणायचं. तर आज तुमच्या आयुष्यातल्या अशा व्यक्तींना थँक्यू म्हणायचंय ज्या तुमच्या आयुष्यात आता नाहीत, त्यांनी काहीतरी तुमच्यासाठी केलं. मग ते तुमचे कुणीही असू दे, रिलेटिव्ह मध्ये असू दे, मैत्रीणमध्ये असू दे, किंवा अनोळखी असू दे, कुणी असू दे, त्यांच्याबद्दल आज थँक्यू म्हणायचं. लिहायची वरदानमध्ये 10, पण त्याच्यापेक्षा जर जास्त लोक असतील तुमच्या आयुष्यात तर त्यांना आपण शतपावलीच्या वेळेस पण थँक्यू म्हणलं तरी चालतं, जसं आठवल तसं. म्हणजे आता इथं जे परवा सविता मॅमने विचारला होता प्रश्न की आपले जे पितर असतात त्यांचा आपल्यावर प्रभाव होतो का? का नाही होणार? होणार ना. कारण त्यांचं काहीतरी अटॅचमेंट, काहीतरी इच्छा, काहीतरी हे अपूर्ण राहिलेलं असतं, मग ते पूर्ण होण्यासाठी त्यांची इच्छा असते. पण त्यांना जेव्हा आपण थँक्यू म्हणू, त्यांना जेव्हा आपण मनापासून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू, तर तो जो आहे एक आत्माचा आहे तो ना, मग तो वाईट कधीच नसतो. आत्मा हा शुद्ध छानच असतो. त्यामुळे जेव्हा आपण त्याला कृतज्ञता पाठवू तर तो आत्मा छानच आहे हे धरूनच
आपण त्याचा थँक्यू म्हणायचा आणि तो आपल्याला आशीर्वादच देणार. आणि जेव्हा तो आशीर्वाद देईल तर तुमचं कोणतंही काम थांबणार नाही. म्हणून आज जे पितर आहेत त्या पितरांना आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची, कारण तेही तितकंच महत्वाचे आहेत. कारण ते आज आपल्या आयुष्यात नाही, पण त्यांनी खूप काही केले आपल्यासाठी. ते पण काउंटिंग व्हायला पाहिजे ना. तुम्ही सगळं करताय, मग तेच होतं ना. मग भविष्यामध्ये काय, म्हणजे याच्यात काय सांगितलं जातं ज्योतिषमध्ये, की आपण सगळं करतो, पण जे नाहीयेत त्यांचं काहीतरी असतं, त्यांचा एक आत्मा असतो, त्यांचा काहीतरी प्रभाव असतो, त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. मग एक पर्टिक्युलर स्टेज आले किंवा हे आले की काहीच आपलं काम होत नाही, काहीच पुढं जात नाही, आपलं काम तिथं ठप्प राहतं, सगळ्या गोष्टी निगेटिव्ह व्हायला लागतात. तेव्हा मग ज्योतिषवाले काय सांगतात की तुमच्या घरामध्ये पितर जे आहेत किंवा कोणी गेलेलं जे आहे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला नाही. त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी एकच उपाय आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं. बाकी काही नाहीये. त्या दिवशी मग जे सविता मॅमना त्यांच्या वडिलांनी सांगितलं तेच आहे. म्हणून मी म्हणलं त्या दिवशी तर तेच करा. पुढं लेसन आला की मी तुम्हाला सांगेन. तर आजच्या लेसनचा संबंध तसा आहे की त्या लोकांबद्दलही आपल्याला कृतज्ञता करणं इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा तुम्ही कृतज्ञता करायला लागाल तर त्यांचेही आशीर्वाद बघा कसे मिळतात. तुम्हाला जे काही निगेटिव्ह वाटतंय ते सुद्धा पूर्ण निघून जाणार आहे. त्यामुळं जे आपण म्हणतो की पत्रिकेमध्ये ग्रह असा आहे, पत्रिकेमध्ये तसं आहे, काही नाही. जे पत्रिकेमध्ये ग्रह आहेत त्यांना सुद्धा थँक्यू म्हणा, ते आशीर्वाद द्यायला सुरू करतात. तुमच्या पत्रिकेमध्ये तुम्हाला जो ग्रह वाटतो की तो त्रास दिला असं, तर त्याला थँक्यू म्हणायला सुरू कर. बघा कसं बदलतं सगळं. जास्त काय मग मंगळ आणि शनी. मंगळ शनीला थँक्यू म्हणा, शनिवारी थँक्यू म्हणा, मंगळवारी थँक्यू म्हणा, जास्त बस. काहीच करायची गरज नाही, सगळं काम होणार आहे तुमचं. पण हे सांगितलं जातं कारण लोकांना असं समज सांगायला गेलं तरी ऐकत नाहीत. मग त्याला काहीतरी धर्माचं लेबल लावायचं, काहीतरी ह्याचं लेबल लावायचं, मग मग ते लोक करतील मनापासून, म्हणून ते केलं गेलेलं आहे. पण ते पण तितकंच खरं आहे आणि हे पण तितकंच खरं आहे. त्याला पण तुम्ही अमान्य नाही करू शकत, पण त्याच्यातलं ते घ्यायचं कसं ते आलं पाहिजे. हॅलो. हा बोला. हा मॅम, आता आपल्याकडे जे सण आपण भारत देशात आता साजरे करतोय ना, हा. म्हणजे बैलपोळा, म्हणजे आता बेंदूर आला, हो तर आपण बेंद्रा दिवशी त्या जनावरांना धुणं वगैरे किंवा हो, मग तेच त्यांचं ना. हा, म्हणजे तो एक कृतज्ञता व्यक्त नैवेद्य करणंच तयार आहे. करतो. हा. पर्टिक्युलर आपण त्यांच्यासाठी नैवेद्य काढून ठेवतो बाजूला आणि हो तो त्यांना चारतो, हो, अगरबत्ती तर तो एक ग्रॅटिट्यूडचाच प्रकार आहे. ऍटिट्यूडच म्हणजे आहे ते. ऍटिट्यूडच जे आहे, फक्त ते पारंपरिक पद्धतीचं त्याला लेबल लावलंय म्हणून ते त्या पद्धतीने करायचं. म्हणजे हे पूर्वजांना आपल्या अगोदर माहिती होतं, पण ते आपला समाज मानणार नाही म्हणून त्यांनी हम्म. हा सण साजरा केला असणार. सांगायचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला, बस एवढंच. आपण तो म्हणजे रोज हत्यारं वापरतो, म्हणजे शेतातल्या कामासाठी वापरतो किंवा हम्म. धान्य मोजण्यासाठी. तर त्याच्यासाठी आपण दसऱ्या दिवशी ते पण पूजन हो, करतो. पूजा करतोच ना, मग थँक्यूच म्हणतो ना त्यांना. हा, म्हणजे फक्त आपण ते तोंडानं थँक्यू म्हणत नाही, हे आता मला हम्म. माहिती झालं म्हणून. हा पण जे आतापर्यंत मी करत होते तर त्याची हा पूजा करून हा, अगरबत्ती तेच. वापरते. पूजा करणे किंवा हे करणे म्हणजे काय, की त्याबद्दल प्रेम दाखवणे, त्यांचा आदर करणे, हेच हा, आहे. म्हणजे त्यांना त्याच्याबद्दल आपण धुवून त्यांना पूजा करतोय, त्यांना साफ करून त्यांना हे करतोय म्हणजे काय करतोय, त्यांचा आदर करतोय, त्यांना प्रेम दाखवतोय, म्हणजेच आभार हा, व्यक्त करतोय. पण म्हणत नाही आपण थँक्यू, एवढंच आहे. आपण ते म्हणत नाही. पण म्हणायचं इथून पुढं, आता माहिती आहे आपल्याला. हो हो, आता नक्कीच. प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं. ज्या जी गोष्ट तुम्ही यूज करता, वापरता, तर प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं. ओके, ओके ओके. चल ठीक आहे. हा लेसन छोटा होता,
दुसरा पण लगेच घ्या, तो पण खूपच एकच पेज आहे, तो पण छोटाच आहे. हा मॅम, मला आणखी एक विचारायचं आहे. तर आपण हा सकाळी उठून ते वॉकिंग करताना आपण ज्यावेळेला थँक्यू म्हणायचं किंवा थँक्यू युनिव्हर्स आपण सतत म्हणणार आहे, तर त्याच्या अगोदर आपण एकदा थँक्यू म्हटल्यानंतर ते कशाबद्दल आपण थँक्यू म्हणणार आहे हे हा कारण महत्वाचं आहे. हो, म्हणायचं ना, कारण म्हणायचं ना, नेहमी कारण शिवाय म्हणजे नाही. कारण म्हणजे मग तुम्ही नेहमी कशाला आपण पण तेच म्हणा, म्हणतो. झाडाला म्हणा, दिवसाला म्हणा, कशाला म्हणा. हा म्हणजे फक्त थँक्यू म्हणत नाही राहायचं. तर हा त्याच्याबद्दल आपण का म्हणतोय थँक्यू? हो हो, म्हणजे कारण तर आपण म्हण. हा सकाळची आपण शांत वातावरणासाठी थँक्यू हम्म किंवा कार्यासाठी काही म्हणा, थँक्यू. त्या क्षणाला तुम्हाला जे आठवतं त्याबद्दल थँक्यू म्हणा. हा पण त्याचं कारण एकदा आपण आभारी आहे कारण आणि नंतर परत आपण 3 वेळा थँक्यू म्हणायचंय ना मॅडम? ही हा, ते कन्सेप्ट तुम्ही वरदान बदलायची. मोजताना म्हणायचं, पण जेव्हा तुम्ही शतपावली करताय, जस्ट म्हणायचंय, त्यावेळेस तुम्ही फक्त थँक्यू म्हणून कारण दिलं तरी बास झालं. हा आपोआप ओके नंतर थँक्यू म्हणणारच आहे, परत थँक्यू म्हणून कारण म्हणणारच आहे, तर ते थँक्यू येणारच त्याच्यामध्ये. कंटिन्यू 100 वेळा आपल्याला थँक्यू म्हणायचे नाही तर. ओके ओके हा, त्यामुळे तिथे येणारच ते. तर ओके ओके जादूची कृती ही तुम्ही कधीही करू शकता, संध्याकाळी करा, दुपारी करा, रात्री करा, कधीही करा. त्याला पर्टिक्युलर वेळ काही नाही घ्या, तुम्हाला जेव्हा आठवेल तेव्हा करा. ओके, चालेल. नेक्स्ट लेसन, 20वा दिवस, हृदयस्थ जादू. कृतज्ञता म्हणजे सहृदयाची जाणीव. म्हणजे हृदयात जी जाणीव पाहिजे आपल्याला, ती खरी कृतज्ञता. ती जाणीव असणं म्हणजे कृतज्ञता. आतापर्यंत तुमच्या हे लक्षात आलं असेल की कृतज्ञता व्यक्त करण्याच्या जादूच्या कोणत्याही कृतीमध्ये मुख्य उद्देश होता की भावना व्यक्त होणं, आणि ते मनातून येणं ती भावना. याचं कारण म्हणजे तुमच्या मनात जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची भावना जास्त प्रमाणात व्यक्त करता, तेव्हा बाहेरच्या जगातील ज्या गोष्टींबाबत कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यामध्ये वाढ होते. हे तर आपलं गणित आहे, बेस आहे आपला हा. तर दीर्घकाळ कृतज्ञतेचं आचरण केल्यानंतर आपोआपच ती हृदयात खोलवर रुजते. मात्र आजच्या जादूच्या कृतीमुळे तुम्हाला त्या पातळीवर पोहोचण्यासाठी नेहमी जेवढा वेळ लागते ते तुमचं वेळापत्रक कोलमडून पडणार आहे. म्हणजे तुम्ही जितकं आत्ता हळू चाललंय अजून ते या लेसनच्या नंतरचं जे होणार आहे ते फास्ट होणार आहे. तर ते करायचं कसं? हृदयस्थ जादूची कृती ही तुमच्या मनातील कृतज्ञतेबाबतची खोली वाढवण्यासाठी तयार केली गेली आहे. म्हणजे अजून फील आणण्यासाठी. आता हा लेसन इथंच का घेतला गेला 20व्याच लेसनला? कारण आत्तापर्यंत सगळं तुमचं क्लिअर झालं. नेमकं कृतज्ञता आहे ती थोडी 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 आतून यायला लागली तुमच्या, तुम्हाला कळायला लागलं की ते काय आहे, कशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे ते कळायला लागलं. ते कळल्यानंतरच तुमच्या आतून येणार ना. मग ते आतून येण्यासाठी त्याला अजून काय कृती करायची, म्हणून मग लेखिकेने हा लेसन इथं घेतलेला आहे. म्हणजे तो लेसन त्या त्या ठिकाणी आहे, हे एकदम परफेक्ट आहे. कोणता लेसन आधी कोणता लेसन मागं असं नाही आलेलं. परफेक्ट त्या त्या दिवशीचा तो लेसन असणंच हेच इम्पॉर्टंट. त्यासाठी तुमचं मन हृदयाच्या क्षेत्रावर एकाग्र करावे लागेल. आभारी आहे हे शब्द जाणून घेऊन उच्चारावे लागतील. आणि वैज्ञानिक संशोधनातून असं दिसून आलं आहे की कृतज्ञता व्यक्त करताना ज्यावेळी तुम्ही हृदयावर लक्ष केंद्रित करता तेव्हा लगेचच तुमचं हृदय जास्त नियमितपणे आणि एकतारेने काम करतं. आणि याचा परिणाम तुमची रोग प्रतिकारक शक्ती आणि आरोग्य सुधारण्यासाठी होतो. यावरून तुम्हाला तुमच्या हृदयाच्या शक्तीची कल्पना येईल. पहिल्यांदा ही कृती करताना तुम्हाला थोडा सराव करावा लागेल, पण प्रयत्न करत राहिला तर नक्की जमेल. काही वेळा प्रयत्न केल्यानंतर ही कृती तुम्हाला यायला लागेल. आणि दरवेळी तुम्ही जेव्हा ही कृती कराल तेव्हा कृतज्ञता व्यक्त करण्याचं तुमचं प्रमाण आणखी वेगाने वाढत जाईल. म्हणजे जे आपण कृतज्ञतेची शक्ती देतो, आता कृतज्ञता ध्यानमध्ये म्हटलं आपण की हृदयावर हात ठेवा, म्हणजे हृदयावर तर लक्ष जातं ना आपलं. मग ते
ऍक्टिव्ह व्हायला मदत होते शांतपणे. आणि मग ते तुमच्या शरीरावर काम करतं, कारण तिथून ब्लड जातं ना सगळं तुमच्या शरीरात. मग ते तुमच्या शरीरावर काम करतं, मग तुमचं आरोग्य चांगलं होण्यासाठी मदत होते. हृदयाच्या जादूची कृती करताना तुमचं मन एकाग्र करा आणि तुमचं लक्ष हृदयाच्या क्षेत्रावर केंद्रित करा. तुम्ही तुमच्या शरीराच्या आत चित्त एकाग्र करता की बाहेर याने काही फरक पडणार नाही. तुम्ही तुमचे डोळे मिटा आणि त्यामुळे तुमचं मन हृदयावर केंद्रित होणं सोपं जाईल. त्याच वेळी मनामध्ये आभारी आहे शब्द उच्चारा. काही वेळा तुम्ही याचा सराव केला की मग तुम्हाला डोळे मिटण्याची गरज नाही लागणार. पण तुम्ही जर डोळे मिटून हे केलं तर तुम्हाला जास्त कृतज्ञता जाणवेल. तर हा सर्वसाधारण नियम आहे. म्हणजे डोळे उघडे असतील तर आपलं लक्ष दुसरीकडे कुठंतरी जातं, एकाग्र होत नाही. मग त्याच्यामुळे डोळे बंद केले की आपोआप हृदयावरती एकाग्र होतं. हृदयाची जादू लवकर घडून येण्यासाठी तुम्ही आणखीही काही गोष्टी करू शकता. म्हणजे मी ह्याला सांगतो तसंच तुम्ही तुमचा उजवा हात हृदयावर ठेवून त्याच्यावर तुमचं मन एकाग्र करून आभारी आहे जादूचे शब्द म्हणू शकता. आणि आभारी आहे जादूचे शब्द तुम्ही म्हणत असताना ते तुमच्या मनातून येत आहेत अशी कल्पना करा. म्हणजे ते पूर्ण हृदयातून येत आहेत, म्हणजे इथून नाही, मनातून, म्हणजे इथं माइंड मधनं नाही, वरनं नाही, इथून येते हे जाणवलं पाहिजे. हृदयातून येत आहेत हे जाणवलं पाहिजे. म्हणजे हृदयातून येत आहेत ह्याचा अर्थ ते भावना, ती भावना तुमची आतून येते. तर इथं जेव्हा आपण आता कृतज्ञ शक्ती जी मी द्यायला लावते, मी तिथं सगळ्यांना हेच सांगितलेलं की जेव्हा तुम्ही ती वाचता तेव्हा तुम्हाला उजवा हात हृदयावर ठेवायचा आहे, ती वाचायची आहे आणि मग दिली म्हणून लिहायचं आहे. आणि जेव्हा आपण कधीही जेव्हा तुम्हाला मनापासून त्या गोष्टीबद्दल थँक्यू म्हणायचं असेल तर तेव्हा हृदयावर हात ठेवूनच थँक्यू म्हणायचं. म्हणजे ते थँक्यू तुमचं हृदयातून येतंय हे स्वतःला पण जाणवलं पाहिजे आणि ते समोरच्यापर्यंत पोचलं पाहिजे. तर आजची कृती जी आहे, जेव्हा थँक्यू म्हणायचं आहे तेव्हा तुमचा हात हृदयावर आला पाहिजे, म्हणजे तुम्हाला अजून आतून ती कृती जाणवेल. आजच्या जादूच्या कृतीचा भाग म्हणून तुम्हाला तुमच्या सर्वात महत्वाच्या कोणत्याही तीव्र 10 इच्छा निवडायच्या आहेत. परत इच्छांसाठी करायची आहे ही कृती. म्हणजे जसं आपण कृतज्ञते शक्तीमध्ये देतो इच्छांसाठीच्या कृती, तसंच या करायच्या. पूर्ण व्हाव्यात वाटतात त्यांची यादी तीव्र म्हणजे आत्ताच्या घ्यायच्या, ज्या की तुम्हाला 1 महिन्यात 2 महिन्यात तुम्ही ज्या लिहिल्या त्या कॉमन लिहिलेल्या आहेत. आत्ता तुम्हाला 1 महिन्यात 2 महिन्यात पूर्ण व्हाव्या अशा ज्या इच्छा वाटतात त्या इच्छा घ्यायच्या आणि प्रत्येक इच्छेसाठी जादूची हृदयाची जादू ही कृती करायची. प्रत्येक इच्छा मनातल्या मनात आणि मोठ्याने वाचा. ती प्रत्येक इच्छा वाचून झाली की तुमचे डोळे बंद करा आणि तुमचे मन हृदयावर केंद्रित करा आणि हळूवार आभारी आहे हा शब्द उच्चारा. तुम्हाला जर मी दिलेल्या सूचना उपयुक्त वाटल्या तर त्यांचा वापर तुम्ही नक्की करा. तुमच्या 10 इच्छांसाठी हृदयाच्या जादूचा वापर केल्यानंतर कृतज्ञतेच्या ज्या खोलीपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे त्यात वाढ झाल्याचं तुम्हाला जाणवेल आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वोच्च 10 इच्छांसाठी तुम्ही नाट्यमयरित्या कृतज्ञतेची शक्ती लावताय हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आपण इथं काय करतोय, रिप्रोग्राम करतोय, बदलतोय त्या परिस्थितीला, त्या लोकांना आणि त्या घटनेला काम करायला भाग पाडतोय, जे आपण काल बघितलं. जेव्हा तुम्ही शक्ती दिला त्या गोष्टीला की त्या गोष्टी काम करायला सुरू होतात. तर इथं तेच आहे, इथं कृतज्ञतेची शक्ती ही जी द्यायची ती आपल्या इच्छेसाठी द्यायची आहे. तर इच्छेसाठी कृतज्ञतेची शक्ती देताना मी ज्या पद्धतीने लिहिते त्या पद्धतीने लिहून दिली तरी चालेल, किंवा तुम्ही जे नॉर्मल लिहिलेलं आहे आपण, पण इथं कृतज्ञतेची शक्ती जेव्हा देतो तेव्हा एक पर्टिक्युलर फॉर्मॅट आहे आपला, त्या पद्धतीनेच ते गेलं पाहिजे. तर मी सांगेन शेवटी मग ते कसं लिहायचं.
कारण तसं तुम्ही नाही लिहिलं तर मग ते अजून तितका फरक नाही होणार त्यासाठी. तर त्या शक्ती द्यायची आहे तिला, तर त्या पद्धतीनेच ते म्हणलं गेलं पाहिजे, लिहिलं गेलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या इच्छा लवकर पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर तुम्ही हृदयाची जादू ही कृती तुमच्या इच्छांबाबत चालूच ठेवू शकता. किंवा जेव्हा तुम्ही कधीही आभारी या जादूचे शब्द उच्चारता त्यावेळी हृदयाची जादू करूनच ते उच्चारा. म्हणजे काय तर हात हृदयात ठेवूनच उच्चार तरीही चालतं. अशी दिवसातून 2दा जरी तुम्ही हृदयाची जादू केली तर त्याचा खूप मोठा परिणाम तुम्हाला दिसेल. ते तुमच्या आनंदी राहण्यावर आणि आयुष्यातील जादूवर सुद्धा तो दिसेल. एकदा का तुम्ही हृदयाची जादू काही वेळा करून बघितली की तुमच्या भावनांची खोली वाढलेली तुम्हाला जाणवेल. आणि ह्याचा परिणाम काय होईल ते कसं दिसेल तुम्हाला ते मी मागे सांगितलं होतं, ते इथं लेखिकेने सांगितलं की तुमच्या आतून ती कृतज्ञता जाणवतीये हे तुम्हाला कळायचं साईन काय, ते सांगितलं इथं लेखिकेने. तुमच्या भावनांची खोली वाढलेली तुम्हाला जाणवेल आणि कृतज्ञतेमुळे भावनेची खोली वाढतेच हे आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा एखादी भावना खोलवर रुजते आणि ती मनातून तुम्ही व्यक्त करता तितक्या विपुल प्रमाणात तुम्हाला गोष्टी मिळत राहतात. जेव्हा ही भावनेची खोली वाढते तेव्हा तुमच्या हृदयाच्या आसपास थरारून टाकणारी भावना, शरीरातून एक आनंदाची लहर उमटण्याची भावना निर्माण होते किंवा तुमचे डोळे आनंदाच्या अश्रूने भरून येतात, अंगावर रोमांच येतात. पण एक मात्र नक्की, हृदयाच्या या जादूने तुम्हाला यापूर्वी कधीही जाणवली नसेल इतकी शांतता आणि आनंद जाणवेल. हे आहे हृदयाची जादू. म्हणजे तुम्हाला आतून ती येते. आता मला हे सवय झालेली आहे, मला हे जाणवतं. मला रोजच जाणवतं. मी आता जेव्हा नमाज पडते तेव्हाही मी जेव्हा सगळ्यांना थँक्यू म्हणते 100 वेळा, त्यावेळेस मला ते जाणवतं, ते आतून लहर येते मला, ते आपोआप येतं. मग माझ्या लक्षात येतं की हे कृतज्ञते जादू काम करते. मग तुम्हाला आता तितकी खोली गाठायची असेल तर तुम्हाला ही जादू हृदयस्थ जादूची कृती वारंवार करावी लागेल. म्हणजे हे पूर्ण अंगावर शहारे येतात, डोळ्यातनं पाणी येतं किंवा आनंद वाटतो आपल्याला, हे जाणवतं आणि हे होतं. तर समजायचं की तुमची कृतज्ञता काम करायला लागलेली आहे. जर नसेल तर ह्या कृतीने ते पाहायला लागतं. हळूहळू तुम्हाला मग जाणवेल की हे होतंय. तर इथं लेखिकेने जे इच्छांसाठी कृतज्ञता व्यक्त करायला सांगितले तर एक इच्छा घेऊया आपण कुणाची. सविता मॅम तुमची काय एक इच्छा आहे सांगता येईल आत्ताच्या ह्या पर्टिक्युलर 1-2 महिन्यातली? तर मी सांगते कशी लिहायची. तर हा लेसन हा संपलेला आहे, छोटा हा होता. सांगते. हा बोला. हा मी जो बिझनेस करत आहे त्यात मला यश मिळावं अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, मग ते यश ते ठीक आहे, पण आत्ता तुम्हाला त्याच्या पॅकेजमध्ये आत्ता तुम्हाला काय मिळावं वाटतं? क्लायंट मिळावे किंवा हे मिळावं, जे काय मिळावं काय वाटतं? कमीत कमी 1 क्लायंट मिळावे, 2 मिळावे, 3 मिळावे. एकदम स्पष्टतेमध्ये जायचं अजून आपल्याला, कॉमनली नाही बोलायचं इथं आता. कारण तिथं आपण पूर्ण काम करायला लावणार आहोत इन्व्हेस्टला. हा, म्हणजे पर्टिक्युलर कोणत्या गोष्टीसाठी का? हा, हा गोष्टी म्हणजे म्हणजे तुम्ही आता म्हटला की तुमचा बिझनेस वाढायला पाहिजे, पण बिझनेस वाढण्यासाठी नेमकं आता या 1 महिन्यात काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? हा म्हणजे आता माझं जे वर्कआउटचे बॅचेस सुरू आहेत, हम्म सकाळच्या आमच्या 3 बॅचेस आहेत, तर त्याच्यासाठी मला लीड याव्यात हम्म जास्तीत जास्त आणि हम्म त्यातून मला कस्टमर व्हावेत. हा ठीक आहे. मग हा तुम्हाला 1 महिन्यासाठी किती लीड यावा ह्याचं काय पॅकेज आहे? कमीत कमी मला 10 तर लीड यावेत. हा ठीक आहे, ठीक आहे, 10 यावेत असं तुमचं पॅकेज आहे. पण त्यातल्या त्यात किती या आल्या तर चालतात? अ, त्यातल्या त्यात 5 ते 6 तरी याव्यात अशी माझी खूप इच्छा हा आहे. ठीक. नाही तुमची हा इच्छा आहे ठीक आहे, पण तुमच्या सिस्टीम मध्ये किती याव्यात असं आहे? आमच्या सिस्टीममध्ये तसं काही नाही. म्हणजे नाही, ओके ठीक आहे. हा म्हणजे तुमच्या तुमच्या ह्याच्याने वाढलं तर चांगलंच आहे, कमीत कमी. हा, 5-5च्या आपण वर 5. ओके ठीक आहे. हा चला ठीक आहे.
चला आता इथं आपण जसं मी लिहिते तसं तुम्हाला वरती कृतज्ञतेची शक्ती दिली ह्या पद्धतीने लिहायचं. नंतरचा आपला जो सब्जेक्ट आहे ते लिहायचं की सविता मॅमचं इथं म्हणते मी, आता त्यांचं नाव घेऊन मी म्हणेन, ठीक आहे, सविता मॅमच्या बिझनेसमध्ये 5 किंवा 10 व्यक्ती. तर इथं आपण 5 किंवा 10 नाही म्हणायचं, आपल्याला जे हवंय ते म्हणायचं. ठीक आहे, आपण 5 ला सोडू, 10 ला सोडू, 7 किंवा 8 घेऊ. ओके. सविता मॅमना त्यांच्या बिझनेसमध्ये 7 लीड मिळालेले आहेत. ओके, हा विषय झाला आपला. आता त्यासाठी काय लागतं? त्यासाठी सगळ्यात फर्स्ट वाक्य वापरायचं ते म्हणजे सविता मॅमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य खूप खूप छान आहे. हे फर्स्ट वाक्य प्रत्येक कृतज्ञतेच्या शक्तीमध्ये आलंच पाहिजे, त्याच्याशिवाय काहीही नाही पुढचं आपलं. तर सविता मॅमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य खूप खूप छान आहे. त्यांना त्यांच्या बिझनेससाठी 7 लीड्स मिळालेल्या आहेत. यासाठी युनिव्हर्स त्यांच्या सोबत आहे आणि हे त्यांना मिळालेलं आहे, त्यामुळं त्या आनंदी आणि कृतज्ञ आहेत आणि याबद्दल युनिव्हर्सचे मनापासून आभार. 3 वेळेस थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू. ह्या पद्धतीने कृतज्ञतेची शक्ती द्यायची प्रत्येक इच्छेला. जी काही तुमची इच्छा असेल त्या इच्छेना या पद्धतीनेच लिहायचं. आणि हे जेव्हा तुम्ही लिहाल तर मग आपोआप बोलण्यामध्ये ते येतच. मग ते बोलण्यामध्ये आलं की मग ते आपोआप जे हे तुम्ही म्हणणार आहे, आता हे जे म्हणणार आहे ते उजवा हात हृदयावर ठेवून म्हणायचंय. मग तुम्हाला जेव्हा कधीही तुम्ही ते म्हणाल की सविता मॅमना 7 लीड्स मिळालेला आहे, त्याबद्दल थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू, त्यावेळेस कंपल्सरी तुमचा हात हृदयावर आलाच पाहिजे. तर या पद्धतीनं आपल्याला हृदयस्थ जादू करायचे. आणि हे जे हृदयस्थ जादूचा लेसन झाला सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे मी जेव्हा मे 2023 ला, आता 2 वर्ष झाले, या मे मध्ये 2 वर्ष झाले, तर पहिली बॅच गेली माझी. असेच दुसऱ्या बॅच मध्ये एक जण जॉईन झाले आणि आम्ही असंच हा लेसन बघत होतो. तर मग त्या म्हणल्या, मॅम मग आपण सगळ्यांच्या इच्छांसाठी देऊ शकतो ना? मग म्हणलं देऊ शकतो ना, मग सगळ्यांच्या इच्छेसाठी आपण देऊ शकतो शक्ती. मग तिथून ऍक्च्युली माझ्या मनात आलं की आपण कृतज्ञते शक्ती प्रत्येक गोष्टीसाठी देऊ शकतो. आणि त्यावेळेस पासून कृतज्ञते शक्ती सुरू झाली. त्यावेळेस मी फक्त सेशन मध्ये घ्यायची. मग सेशन मध्ये ठीक आहे, कोणी जॉईन होतं नाही होतं, मग थोडा वेळ लागायला लागला थोडस. मग ते सेशनला 2-2 तास चालायला लागला वेस्ट सेशन, मग ते जास्त व्हायला लागलं, म्हणून मग ते मी बंद केलं. मग त्याला मी म्हणलं की मी ग्रुपवर पाठवणार, पण तुम्ही या पद्धतीने ते करायचं आणि नंतरच ते दिली म्हणून लिहायचं. असं सुरू केलं. कारण मग कुणाचे कधीही फोन येतात, म्हणजे ज्यांना जेव्हा अर्जन्सी असेल तेव्हा ते सांगतात मला आत्ताच कृतज्ञ शक्ती द्या. मग त्यावेळेस ते लगेच काम करायला सुरू देणं आपल्याला महत्वाचं असतं ना, त्याच्यासाठी आपण थांबू शकत नाही. मग त्याच्यामुळे मग ते मी ग्रुपवरच टाकायला सुरू केलं मग शक्ती, की ज्यांचे कुणाची आले की ते म्हणले आता लगेच द्या, तर मी लगेच देऊन टाकते. मग म्हणजे जसं वाचतील तसं मग ते देतात. ते तसं दिलं तरी ते पोचते त्यांच्यापर्यंत. तर या पद्धतीने आपल्याला आपल्या इच्छांसाठी इथं काम करायचं. मॅम तुमची कोणती आहे? करूया, आपण देऊया काही, तर मग सगळेच म्हणतील तर होऊन जातं मग ते काम. आवाज नाही येते मॅम तुमचा? हेडफोन लावलाय का? नाही, मी माईक लावायचं विसरले. हा हा हा. स्पोकन इंग्लिशच्या बॅच मध्ये 10 मुलांची माझी बॅच तयार व्हावी अशी माझी इच्छा आहे. ओके, ठीक आहे. आणि अशा 10 मुलांच्या मोठ्यांची का छोट्यांची? मोठ्यांच्या पण आणि छोट्यांच्या पण. ओके ओके, ठीक आहे. चला आता मग आधी वरती लिहायची कृतज्ञतेची शक्ती दिली, त्याच्यानंतरचा सब्जेक्ट
तुम्ही आता माझ्या बॅचसाठी लिहा. मी म्हणेन गायत्री मॅमच्या इंग्लिश बॅच मध्ये म्हणजे लहान आणि मोठ्यांच्या दोन्ही बॅच मध्ये हम्म. 10 विद्यार्थी 10 आता दोन्ही बॅच मध्ये 10 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. हम्म. हं. त्याच्या खाली हा सब्जेक्ट झाला आपला. त्याच्या खाली गायत्री मॅमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य खूप खूप छान आहे. हम्म. त्या जे बोलतात, त्या जे ग्रामर घेतात, ते जे इंग्लिशचा अभ्यास घेतात, ते विद्यार्थ्यांना आवडत आहे. त्यामुळे त्यांच्या लहान मुलांच्या बॅच मध्ये 10 ऍडमिशन झालेले आहे. तसेच मोठ्यांच्या बॅच मध्येही 10 ऍडमिशन झालेले आहेत. या गोष्टीसाठी युनिव्हर्स नेहमी त्यांच्या सोबत आहे. तुम्ही माझं लिहा तिथं हा. माझ्यासोबत. हम्म. युनिव्हर्स त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे त्या आनंदी, खूप खूप आनंदी आणि कृतज्ञ आहेत. येस. खूप खूप आनंदी आणि कृतज्ञ आहेत. याबद्दल युनिव्हर्सचे मनापासून आभार. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू. ओके. आता हे जे आहे आपण ही दिली आता, तर इथून हे आता तुम्हाला फक्त रात्री झोपण्याच्या आधी 3 वेळेस म्हणायचे आणि सकाळी उठल्याबरोबर 3 वेळेस म्हणायचं. एवढंच करायचं फक्त हृदयावर हात ठेवून. येस. मग तसे लोक परिस्थिती आणि घटना काम करणार आहेत. ओके. ओके, चालेल. थँक्यू. थँक्यू. आता थँक्यू. नम्रता मॅम, शिल्पा मॅम आज जस्ट जॉईन झाल्या, त्यामुळे त्यांना आता ते तेवढं कळणार नाही. पण मॅम तुम्ही आता फक्त ऐका हे 8 दिवस. आता आज फ्रायडे होता, त्यामुळे आजचं सेशन लास्ट होता या वीक मधला. सॅटर्डे संडे सुट्टी राहणार आहे. नेक्स्ट लेसन जो आहे मात्र मंडेचा, तो आहे भव्य दिव्य परिणाम. आणि भव्य दिव्य परिणाम या लेसन साठी मी कौसर मॅमना आणणार आहे त्या दिवशी सकाळी. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये जे भव्य दिव्य परिणाम झालेत मॅजिकमुळे म्हणा, थोडं मिररमुळे, तर त्या जेव्हा त्यांच्याकडून तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला खरंच वाटेल की असं सुद्धा घडू शकतं का. म्हणजे जेव्हा त्यांच्या आईंना कॅन्सर डिटेक्ट झाला, तर त्यावेळेस ठीक आहे त्यांनी मॅजिक मिरर केलं होतं. मग त्याच्यासाठी आम्ही सगळं अफर्मेशन लिहिले आणि त्यांना मिरर करायला लावलं. मॅजिक पण करायचंच म्हटलं कंपल्सरी. म्हणजे त्यांचा जो कॅन्सर होता तो लास्ट स्टेजला होता तसं पाहिला तर. पण ते लगेच लक्षात आलं, ऑपरेशन झालं मोठं, ते सगळं झालं आणि त्याच्यानंतरचा 40 दिवसानंतरचा जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये असं आलं की ते नील झालेलं आहे, पूर्ण नील. आणि ह्या गोष्टीला आता 1 वर्ष होऊन गेलं ऑलरेडी. तर आता तर त्यांची तब्येत इतकी चांगली आहे की ते सगळं करतात, त्या सगळं करतात. कालच्या सेशन मध्ये जेव्हा कौसर मॅमनी घेतलं तेव्हा एक होते फिरोज सर म्हणून, त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा त्यांचं ते मॅजिक, कारण ते त्यांच्या घरचे होते, बघितलेलं आहे की त्यांनी ते कसं अप्लाय केलं आणि त्याच्यामुळे ते कसं झालं. त्यामुळे मग आम्हाला पण आता विश्वास बसलाय की या गोष्टीसाठी म्हणजे हे जास्त हेल्थ मध्ये कसं काम करतं त्याच्यावर आमचा विश्वास बसलाय आणि त्यामुळे आम्ही आता ते करायला सुरू केलेलं आहे. तर हे जेव्हा तुम्ही कौसर मॅमच्या थ्रू ऐकाल तेव्हा मग तुमच्या लक्षात येईल. त्या ऍक्च्युअली माझ्या चुलत जाऊ आहेत आणि त्यांच्या सासूबाई आत्या आहेत त्यांच्या. तर ते रिलेशन आहे जवळचं थोडं, पण त्यांनी जेव्हापासून हे केलं तर कंपल्सरी मॅजिक हे त्यांनी 1 वर्षभर कंटिन्यू केलं, बिलकुल सोडलं नाही. आता ठीक आहे, आता त्यांचं कसं जिम सकाळी 11 वाजता असतं त्यामुळे ते आता जॉईन करू शकत नाहीत. त्यांचं जिम असतं कारण त्यांना यावेळेस सातारा मॅरेथॉन मध्ये अल्ट्रा रनर घ्यायचा आहे. गेल्या वेळेस त्यांनी 21 पूर्ण केलं. त्यावेळेस पण असंच झालं होतं, त्या 3घी जणी होत्या मैत्रिणी आणि त्यांनी भाग घेतला आणि त्यांचं 15 दिवस आहे हे रनर
आणि त्यांचं सुरू झालं की नाही आमची प्रॅक्टिसच नाही झाली. मी म्हणलं 1 तास द्या मला फक्त तुम्ही आणि माझ्याकडे या, मी बरोबर तुम्हाला हे करते आणि मग तुम्हाला काय करायचं. मग त्या आल्या, मग त्यांचं पूर्ण सेशन घेतला मी. मॅजिक करायचं, मिरर कसं करायचं, EFT टेक्निक शिकवली त्यांना. आणि त्यांचं काय होतं तिघींचं पण एकच शब्दावर त्या अडल्या होत्या की आमची प्रॅक्टिस नाही झाली. ठीक आहे. मी म्हणलं ठीक आहे, प्रॅक्टिस नाही झाली आत्ता ह्या 15 दिवसात किंवा 1-2 महिन्यामध्ये. मग तुम्ही वर्षभर काय केलंय? वर्षभर जे केलंय, बॉडीला जी सवय लागलीये त्याचं काउंटिंग कुठे आहे? ते काउंट शरीर करतंय, पण तुम्ही त्याला थांबवताय की तू नाही काउंट करायचं म्हणून. मग ते कसं तुम्हाला रिस्पॉन्स देईल? मग त्या तिघींना क्लिक झालं की आपण जे अफर्मेशन देतोय स्वतःला ते चुकीचं आहे. त्या दिवशीपासून त्यांनी बदललं आणि 8च दिवसांत त्यांची नंतर मॅरेथॉन होती. तेवढे 7 दिवस त्यांनी ते केलं. मॅरेथॉनला तिथं गेल्यानंतर तिथंही सुरू होण्याच्या आधी ते सगळं केलं. अफर्मेशन बोलले, जे काही मी टेक्निक सांगितली होती ते सगळं केलं आणि तिघींनाही मेडल मिळालं. तिघीही मेडल घेऊन आल्या. एक जण होती त्यातली, तिला शेवटी थोडा त्रास झाला. तिला म्हणजे BP लो झालं तिचं नेमकं. मग असं वाटत होतं की होतंय की नाही हिच्यातनं. पण तिची दुसरी मैत्रीण जी होती ती परत गेली तिच्याकडे आणि परत तिला घेऊन आली. आणि ती घेऊन आली आणि तिला पण मेडल मिळालं. म्हणजे तिघींना मेडल मिळालं. आणि मग त्यांनी आधीच जायच्या आधी म्हटलं होतं, मेडल मिळालं की आधी आम्ही तुमच्याकडे येणार. मेडल मिळाल्याबरोबर आधी माझ्याकडे आल्या, माझ्याकडनं मेडल घालून घेतलं, तुमच्याकडनंच मिळालंय म्हणून. थांबल्या, जेवण केलं, गप्पा मारल्या आणि मग गेल्या. म्हणजे तुमचा एक वाक्य किंवा एक शब्द तुम्हाला किती पॉझिटिव्हिटी देऊ शकतो आणि किती आत घालू शकतो निगेटिव्हिटी मध्ये, हे आपल्याला समजलंच पाहिजे. आणि हे फक्त मॅजिक आणि मिररनी समजतं, बाकी कोणत्याही गोष्टीने तुमच्या लक्षातच येणार नाही तुमचं काय चाललंय इथं. क्लॅरिटी होणारच नाही तुम्हाला आयुष्यभर. पण मॅजिक आणि मिररनी ही क्लॅरिटी होते. मॅजिकने तर अजून जास्त होते, सगळ्याच बाबतीतली होते आपल्या. मिररने आपल्या आतमधली होते जास्त करून. मिरर मध्ये फक्त आपण आपलं काम करणार आहोत आणि मॅजिकला सगळं बाहेरचं काम आहे. म्हणजे माइंड आपलं काय बघतं, आधी सगळं बाहेर बघतं ना, तर ठीक आहे, आधी बाहेरच्या गोष्टींना थँक्यू म्हणा, नंतर आत या. बाहेर काम करतोय तर मग आत पण काम करणार ना, मग आत या. मग आपला ह्याच्यामधला जो 27वा लेसन आहे, तो 27व्या लेसनला पण मी परत तुम्हाला डिटेल सांगणार आहे सगळं. आणि ते 27वा लेसन जो आहे तो पूर्ण मिरर आहे, मध्ये सांगितलंय कसं काय करायचं, काय काम करायचं, काय काम करायचं. आणि मिरर मधल्या ज्या लेसन मध्ये एक लेसन त्यांनी कृतज्ञता घेतलेला आहे, ते आहे तर सगळं आहे असं तिथं त्यांनी म्हटलंय. आणि इथं म्हणलं हे सगळं करून तुमच्या आतमध्ये तुम्ही बघितलं तर सगळं आहे. म्हणजे हे दोन्ही इतके रिलेटेड आहेत, म्हणजे जसं नाण्याच्या 2 बाजू. एक बाजू असून पण उपयोग नाही. जसं सांगितलं, स्वार्थ आणि परमार्थ. फक्त स्वार्थ करून पण उपयोग नाही, नुसता परमार्थ करून पण उपयोग नाही. दोन्ही करता आलंच पाहिजे, दोन्हीचं बॅलन्सिंग करता आलं पाहिजे आपल्याला, तर आयुष्य आहे चांगलं. ओके, चालेल. तर मग सोमवारी 11 वाजता भेटूया. कोसर मॅम भेटतील आपल्याला, त्याच्यानंतरचे लेसन मी घेईन. मग पुढच्या वीक मध्ये आपला 21 ते 28 अभ्यास राहिलेत, तर 2-3 छोटे आहेत त्यातले, त्या दिवशी पण 2 घ्यावा लागेल. तर नेक्स्ट फ्रायडेला आपला मॅजिक संपेल. तर नेक्स्ट वीक मध्ये मिस नाही करायचं कोणी, कारण इम्पॉर्टंट लेसन आहेत. चला, तर मग थांबूया. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. ओके, ठीक आहे. शिल्पा मॅम, तुम्ही फक्त आता नेक्स्ट वीक मध्ये पण ऐका. नम्रता मॅम, तुम्ही पण जस्ट ऐका. कसं वाटलं पण आज थोडंसं ऐकलं तर? शिल्पा मॅम. हा मॅडम, खूप बरं वाटलं. ऍक्च्युली मी पण पेशंटच आहे. प्रफुल्लता मॅडमने सांगितलंच असेल तुम्हाला. हा, जस्ट म्हणजे एक हे हिंट दिली हा, त्यांनी, आयडिया दिली. hint दिली. Yes, हा, yes. तर मला खरोखर बरं वाटलं ऍक्च्युली. आणि कालचं जे सेशन केलं तर मला थोडं पास्ट लाईफला गेल्यासारखं वाटलं. म्हणजे हा,
जे माझं बालपण आहे ना, हा हा तिथून मला ते जाणवलं की माझ्यावरती कसं कसं मी हँडल करत आले स्वतःला. हम्म आणि त्यात एक थोडस असं मला जाणवलं की मी म्हणजे बिचारी प्रकारची एक इमेज झालेली माझी. हम्म ते रिग्रेट मला ते दिसलं आणि मी लगेच हम्म माझ्या हजबंडला शेअर केलं ते की हम्म असं कधी झालं नव्हतं मॅडम याच्या आधी. हम्म आणि तो जो स्ट्रगल आहे म्हणजे स्टँडर्ड फोर्थ पासून मी जो स्ट्रगल करत आले तो आतापर्यंत आलेला आहे. हम्म तर ते असं मला वाटायला लागलं की मे बी ते एक रिझन असू शकतं स्वतःला गिल्ट वगैरे असं असं मला येस थोडंसं मला शब्दात सांगता येत नाही. येस पण येस मॅम तो आपण एक मिरर प्रवास मध्ये मला हे दिसला काल. हं, हं. काम करतात इथं. आणि मॅडम आणखी एक इच्छा आहे मॅडम, आता जे तुम्ही बोललात ना, तर माझ्या मुलाला आता JEE ला 80 80 82% याच्यात आहेत HSC 12वीला आणि CET ला 97 आहेत. ओके मॅडम माझी काय त्याची पण खूप इच्छा आहे की त्याला VJTI ला कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन मिळायला हवी. ओके अजून राऊंड सुरू व्हायचे आहेत. ओके पण ही एक खूप मनोमन इच्छा आहे की त्याचं ऍडमिशन झालं पाहिजे VJTI ला, त्याच्या ठीक आहे. मनासारखी ब्रांच. शक्ती लिहून देते मी तुम्हाला, शक्ती लिहून देते, ग्रुपवर शक्ती देते आणि मी हा, जे लिहून दिलेलं आहे ते तुम्ही रात्री झोपताना 3 वेळेस आणि उठल्यावर सकाळी 3 वेळेस म्हणायचं. नक्की मॅडम, नक्की. हम्म. ही एकच इच्छा आता सध्या लेटेस्ट आहे माझी. हा चालतंय करू शकता ते पण तुम्ही करू शकता. आणि तुम्ही जे आता म्हंटलात ते ते जे म्हंटल ना ते जे तुमच्या आतनं आलं ना त्याच्यावर आपण अजून मिरर मध्ये काम करू शकतो. मी दुसरा पण एक सेशन घेते मिरर आणि हा मी जे जे घेते तो ग्रॅटिट्यूड. तर दोन्ही ओके. सेशन तितकेच इम्पॉर्टंट आहे. इथं तुम्हाला आधी समजावं लागेल तर तिथं काम करणं मग सोपं जातं हम्म. थोडं. ते मला कारण पूर्ण चित्र क्लिअर नाही झालं काल, म्हणून मी हा आज तुमच्याशी शेअर केलंय की नेमकं काय आहे हे. हा एक नाही, काल जे घेतलं त्याच्यासाठी. मॅमनी रात्री जे घेतलं ते होपोपोनो प्रेयर होती. ती हा. जस्ट म्हणायची जे काही निगेटिव्हिटी आहे ते बाहेर काढण्यासाठी, जे चांगलं आहे ते घेण्यासाठी हम्म. ती प्रेयर बरोबर. म्हणायची असते. तर ते मी स्पेशल सेशन घेते वेगवेगळे बाहेरचे बोलवून कोचेस. हम्म. आणि माझे अच्छा. हे जे सेशन आहेत हे वेगळे चालतात ना. ओके. हा तर हा वेगळा सेशन आहे ग्रॅटिट्यूडचा आणि हम्म. मिररचा जो आहे तो वेगळा सेशन आहे पूर्ण. हा हम्म. 28 दिवसांचा आहे, तो 21 दिवसांचा आहे. तर हम्म. त्याच्यावरती हे आहे काम करायचं की तुमचे जे विचार आहेत त्या विचारांमुळे तुमच्या शरीरावरती परिणाम होत असतो. ते तिथं बरोबर. शिकायचंय आपल्याला. आणि इथं जे आहे इथं हे आहे की आपण जास्त हा विचार करतो की आपल्याजवळ काही नाहीये आणि त्याच्यामुळे आपण जास्त गिल्टमध्ये जातो किंवा निगेटिव्हिटी मध्ये जातो. तर ते न करता आपल्याला हम्म. आयुष्य चांगलं जगायचं तर आपल्याला आता आपल्याजवळ काय आहे ह्या ते सांग. गोष्टींबद्दल जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणाल किंवा कृतज्ञता व्यक्त कराल तर ती गोष्ट तुम्हाला चांगली फायदा देते. त्या गोष्टीमध्ये वाढ होते, त्या गोष्टीचा आनंद तुम्हाला घेता येतो आणि तुम्ही आनंद आयुष्य जगू शकता. हम्म. हे इथं बरोबर. शिकायचं आपल्याला. हम्म. तर हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे, तेही तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर दोन्हीही आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला जे काही वाटतंय ते तुमचं हळूहळू त्याच्यावर वर्क करणार आहे आपण. हम्म. तुम्ही आज आवडेल मॅडम मला. तुम्ही इथं आज आलेला आहात तर ते असंच नाही आलेलं. त्याच्याशिवाय काही होत नाही. त्यांनी तुम्हाला पाठवलेलं आहे. आणि त्यांनी तुम्हाला पाठवलेलं आहे त्याची मर्जी आहे म्हणजे तिथं चांगलंच आहे. नक्की, नक्की. हे खूप मात्र नक्की. मनापासून थँक्यू बोलते मॅडम तुम्हाला. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. थँक्यू. मॅम थँक्यू. हा बोला. रात्रीच्या 9चे जे हे झालं ना तुमचं होपनो ते काय काय रात्री जे कोणते हा घेतले रात्री? होपोपोनो प्रेयर आहे ती कोसर मॅमने घेतली. मी टाकली ना स्पेशल सेशन मध्ये रेकॉर्डिंग टाकलंय बघा, ऐका. हा रेकॉर्डिंग मिळेल का त्याचं? हो मी टाकले ना मी ऑलरेडी.
बहुतेक ते ग्रुपला नाही मॅडम, मी जॉईन नाही त्या मला ग्रुपला नाही का? ठीक आहे, त्याची लिंक पाठवते मी, जॉईन व्हा. कारण तिथं जे बाहेरचे कोचेस येतात ना, तिथं त्याची लिंक पाठवते आणि तिथं त्यांचे व्हिडिओ पाठवते. हो, ओके, मला जॉईन करून घ्या ना मॅडम हा त्यात. ठीक आहे, चालते, जॉईन करते. आणि मॅडम मला पण करून घ्या मॅडम ग्रुपला. हा हा ठीक आहे, तुम्हाला आधी शक्तीच्या ह्याच्या ग्रुपमध्ये हा टाकते, शक्तीच्या चालेल पण आणि तिच्या पण, दोन्ही चालेल. ग्रुपमध्ये. ओके, ओके ओके. चालेल. थँक्यू नम्रता मॅम, तुम्हाला काही विचारायचंय आता? ठीक आहे, चालेल, मग थांबूया आपण. उद्या आणि परवा सुट्टी असते, डायरेक्ट मंडे भेटणार आहोत आपण. मंडेचा सेशन बिलकुल नाही चुकवायचा मॅम. शिल्पा मॅम, सविता मॅम, नम्रता मॅम, तुम्ही तिघींनी तर बिलकुल नाही मिस करू नका. ओके, ओके ओके मॅडम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच.